म्हणजे की पत्रकार परिषद इथं आयोजित केल्याने याच्यामध्ये मुळामध्ये म्हणजे या मंदिराचा इतिहास आमची रजिस्टर म्हणजे इथे रजिस्टर संस्था या लोकांनी केली, इथल्या रिक्षावाल्या लोकांपासून सुरुवात झाली। त्याला दुसरे जे मेन दुसरे आहेत त्या भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, सेक्टर 14ला ते राहायला आले तेव्हापासून त्यांनी सुद्धा त्यावेळेस रिक्षावाल्यांना मदत, बिल्डर आहेत त्यांनी रिक्षावाल्यांना मदत करून छोटंसं मंदिर बनवायला त्यांनी सहकार्य वगैरे केलं। त्यावेळेसपासून ते मंदिर उभं राहिलं। नंतर या मंदिराचं पावित्र्य एवढं वाढायला लागलं की अख्ख्या ऐरोली नगरातील लोक त्या दर्शनाला वगैरे यायला लागले। म्हणून आम्ही सर्वजण एक गणेश भक्त म्हणून आम्ही या मंदिरावरती आम्ही पण त्याच्या मंदिरामध्ये सभासद होऊन आम्ही सुद्धा सर्वजण इथे अय्यप्पा मंदिरवाले आहे, तिथं गायकर इथले आहेत, आमचे इथले सर्व सेक्टर 15, 16, 17, 18 म्हणजे सर्व भाग अख्खा ऐरोली भाग त्या ठिकाणी मंदिराचं आणि चांगल्या पद्धतीने जोपासना व्हायला पाहिजे म्हणून मंदिरांच्या सर्व लोकांच्या प्रयत्नातून लोकांच्या वर्गणीतून त्या मंदिराला चांगलं स्वरूप देण्यात आलं। त्या ठिकाणी ही मंदिराची वस्तुस्थिती 95 पासूनचं हे मंदिर आहे आणि 21 पासूनचं त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या मंदिराचं। पण प्रत्येक वेळेस याच्यावरती कोणी ना कोणी पॉलिटिकली मुवमेंट याच्यावरती घेण्यात आलं। फक्त एका जसं कोणाला इथल्या आमदाराला वाटतंय आता इथं मंदिरांना आता काय लोक मंत्री झाले म्हणजे त्याचा उपयोग कसा करून मंदिराला कसा त्रास द्यायचा हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। तर पहिलं तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची महायुती आहे आणि महायुती असताना आज आमचे नेते प्रमुख आमचे नेते आमच्या पक्षाचे एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः हिंदू धर्मासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि सगळीकडे त्याचा ते प्रचार प्रसार करत असतात। सर्वात महत्वाचं म्हणजे इथले जे कोणी म्हणजे आज पत्रकार परिषद एवढ्यासाठी घ्यायला लागली की काल गेले 7-8 दिवसापासून आणि गेल्या महिन्यापासून हे मंदिर तुटलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मंत्रालयामध्ये मिटिंगी झाल्या, वॉर्ड ऑफिसरला बोलवण्यात आलं, पोलिसांना इंटिमेशन देण्यात आले, आयुक्तावरती दबाव देण्यात आला आणि हे मंदिर तोडाच म्हणून 16 तारखेला तोडण्याचा घाट यांनी इथं घातलेला आणि काल मंत्रालयात जी मिटिंग झाली त्या मंत्रालयाच्या मिटिंगमध्ये 16 तारखे आता मला शेवटी सांगणारे वॉर्ड ऑफिसमधील लोक आहेत, सरकारचे लोकल लोक आहेत, काही मंदिर तोडाच म्हणून त्यांनी त्या पद्धतीने मंत्रालयामध्ये मिटिंग घेऊन एक प्रेशर टॅक्स यूज केलेला आहे। मला एवढं समजतं की जर आज पंतप्रधान मोदी साहेब फक्त हिंदू या शब्दासाठी हिंदू म्हणून आज पाकिस्तानवरती अटॅक करतात आणि इकडे हा बीजेपीचा आमदार, बीजेपीचा मंत्री, बीजेपीचा असून आज हिंदूचे धर्मस्थळ म्हणजे मंदिरं तोडायला निघाला। माझं म्हणणं की कोणाचं कुठल्याही धर्माचं कुठलं धर्मस्थळ तुटलं नाही पाहिजे। शेवटी तिथं प्रत्येकजण आपली सेवाभावी संस्था तसं तिथं या ठिकाणी अक्कलकोट महाराजांचं त्यातील लोक येतात, महिला येतात, दररोज 200 महिला तिथं त्याचा उपासना पूजापाठ करत असतात। त्या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये तर दररोज हजारो लोक येत असतात। या ठिकाणी त्या बाजूला अय्यप्पा मंदिर आहे, कर्नाटक लोकांचं त्यांचं मंदिर आहे। म्हणजे या ठिकाणी हिंदू धर्मात जोपासला पाहिजे। या ठिकाणी पंतप्रधान सांगतात, गृहमंत्री सांगतात, मुख्यमंत्री फडणवीस सांगतात,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात, पण या ठिकाणी हे सर्व देशातील केले जातात. तिकडे मोठे कृष्ण जयंती साजरे केले जाते, वेगवेगळे कार्यक्रम इथं, मोठमोठे कार्यक्रम इथं, धार्मिक कार्यक्रम होत येतात आणि इथं साजरा होत असतात. जर चुकून तुम्ही लोक जर आम्ही स्वतः इथं भोईर साहेब आहेत, मी स्वतः बसलेलो आहे, इथं आमचं अनिकेत आहे, मनीष आहे, ही सर्व गँग आहे, आमचं रामाशीच आहे, रामाशी जाधव दादा आहे, ही सर्व आमची गँग इथं सर्वजण बसलेले आहेत. म्हणजे ही सर्व आम्ही जे लोक आहेत, आम्ही आमचे जे पक्षप्रमुख आहेत, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आमचे, त्यांना आम्ही जाऊन भेटून आम्ही या गोष्टीचं निवेदन सुद्धा देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या गोष्टीचं निवेदन देणार आहोत. तोही आम्ही सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं, आम्ही या ठिकाणी आता एक रजिस्टर ठेवणार आहे. इथे एक आमचा मनुष्य असेल, मंदिरात आमच्या इथं सेवा करणारे सेवाभावीचे 4-5 लोक आहेत, त्यांच्या सर्वांच्या लोकांच्या सह्या घेऊन आम्ही हे संपूर्ण सह्याचं निवेदन मोदींना पाठवणार आहोत, अमित शहाला पाठवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की, आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत. आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आम्ही यांना देणार आहोत. तर हे बघा, हा इथला हा महायुतीचा इथला हा आमदार, हा महायुतीचा इथला मंत्री कशा पद्धतीने फॉरेस्टच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायला बघतोय, कधी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायला बघतोय. मला माहिती, मी तर काय यांच्यासारखी मंदिराच्या नावाखाली जागा हडप करायला तर आम्ही इथं बसलेलो नाहीये. आम्हाला त्या गोष्टीचं आम्हाला स्वयंसूचक नाहीये. आम्हाला या गोष्टीचं फक्त आम्हाला म्हणणं आहे की इथे जे भाविक आहेत, ते भाविकांचं येतात, दर्शन घेतात, एक आपलंसं मानतात आणि त्याच्यासाठी तुम्ही वस्तुदृष्टी करू नका. आणि मला